नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 40 छातीसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट आपण कपड्यावरतीच करणार आहे. तर चला पाहूया. तर पहा, उंची आहे आपली 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन घेतली 14 इंच. 14 इंचावरती मार्किंग करून त्यावरनं आपण टाकले शोल्डरचं माप. शोल्डर घेतलेले 5.5 इंच कारण डीप नेक आहे. त्यानंतर मुंड्याचं माप टाकलेलं आहे. मुंडा आहे 6.5 इंच. तर दोन्ही साईडने आपल्याला ज्या साईडने पॅक आहे त्या साईडने शोल्डर पुन्हा मोजून घ्यायचा आणि बरोबर व्यवस्थित रेष मारून मार्किंग करून घ्यायचं. मुंड्याची रेष तिरकी व्हायला नको म्हणून. त्यानंतर आता आपण छातीचं माप टाकणार आहे. छाती आहे 40 इंच, तर 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन त्यापुढे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरून कमरेचं माप टाकलं. जेवढं छातीचं माप घेतलेलं आहे आपण मार्जिनसहित त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच कमी करायचं आणि कमरेचं माप टाकायचं. छातीची आणि कमरेची रेष जॉईंट करून द्यायची. त्यानंतर मुंड्यावरती मुंड्याचं माप आकार देण्यासाठी माप टाकणार आहे. तर 1 इंचावरती मार्किंग करून तिरकी रेष घेऊन तिथून पुढे तिरकं स्टेप धरून गोलाकार देऊन मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. त्यानंतर गळारुंदीचं माप टाकलेलं आहे. पहा, तयार शोल्डर आहे आपला 2.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि राहिलेली गळारुंदी. अशा प्रकारे आपण पाठीमागचा भाग मार्क करून कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो भाग घेऊन आपल्याला पुढचा आकार टाकायचा आहे. त्याच्यासाठी पहा, पाव इंच आपण अशा प्रकारे ओपन साईडला पाव इंच सोडून ओपन साईडला पाठीमागचा भाग टाकून घेतलेला जसा आहे तसा मार्क करून घ्यायचा आपण आता त्यानंतर तो काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मुंडाची जी रेष होती ती व्यवस्थित आखून घेतली. त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकून घेतलं. तिथून 1 इंचावरती तिरका टेप देऊन मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. खालच्या साईडला पहा, तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं नाहीये. तर हा 40 छातीचा ब्लाऊज असल्यामुळे पाऊण इंच वाढवून घेतलेलं आहे खालच्या साईडला, जेणेकरून ब्लाऊज असं कमरेतून वरती उचलणार नाही. त्याच्यामुळे हा पाऊण इंचावरती आपण वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर टक्स पॉईंट देऊन घ्यायचा. टक्स पॉईंट 4 इंचावरती आडवा टक्स मार्क करून घेतला आणि खालच्या साईडनी 4 इंचावरती मार्क करून खालच्या साईडनी पण घेतलेला आहे. त्यानंतर आकार द्यायचा. तर कमरेच्या साईडला पहा 2 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे प्रिन्सेसचा. आणि मुंड्याच्या साईडला पण आतल्या साईडला पाव इंच मार्क करून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे आपला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण तो टक्ससाठी आकार दिला आहे, त्याच्यामुळे कमरेच्या साईडला आपल्याला 2 इंच कमी पडू शकते. म्हणून आपण इकडे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे कमरेच्या साईडला. त्यानंतर जे टक्स दिलता तिथून अशी तिरकी रेष देऊन दोन्ही साईडला टक्सपासून तिरक्या रेष देऊन घ्यायची. टक्सचे जो दोन्ही पॉईंट आहेत तिथून आपल्याला अशा तिरक्या रेष मारून आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर गळारुंदी आहे ती मार्क करून घ्यायची आपली आणि नंतर पुढचा गळा जेवढा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण गळ्याची मार्क करून घेणार आहे. अशा प्रकारे गळ्याची मार्क करून घेतली. त्यानंतर आपल्याला जसा गळा पाहिजे तसा आपण काढून घेऊ शकतो. गोल, चौकोनी, पंचकोनी जो आपल्याला पुढचा आकार हवा आहे तो आपण आकार काढून घेणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहे. पहा, खालच्या साईडला जे 2 इंच वाढवले तिथून कट करायचं आणि जी ही तिरकी रेषा टक्सपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला तिरकी रेषा कट करून घ्यायची. त्यानंतर टक्सचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहे. तर हा जो ब्लाऊज आहे ह्याची फुग्याची बाही बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण कटिंग करणार आहे. आधी नॉर्मल बाहीची कटिंग करणार आहे. पहा, कापड कमी पडते त्याच्यासाठी आधीच जॉईंट देऊन घेणार आहे कापडचं आणि मग कटिंग करून घेणार आहे. उंची आहे पहा 10 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली आपण.
10.5 इंचावरती मार्क केली. त्यानंतर कॅप हाईटसाठी आपण 3.5 इंचावरती मार्क करून घेतली. 3.5 इंच ते 4.25 इंचावरती मार्क करून घ्यायची. त्यानंतर छातीचा जेवढा भाग आहे तेवढा आपण मार्किंग करून घेणार आहे. दंडघेराचं माप अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. त्यानंतर दंडघेराची आणि जी छातीची रेष काढली होती ती जॉईन करून घ्यायची. छातीच्या रेषेवरती त्याचा निम्मा भाग घेऊन तिथून आपण वरती एक रेष मारून घ्यायची आणि यावरून आता आपण मुंड्याचे आकार काढून घेणार आहे. तर पहिला 1 इंचावरती आणि तिथून पुढे खाली 1.25 इंचावरती असे 2 आकार काढून घ्यायचे. आता छोटासाच पफ घ्यायचा आहे, त्याच्यामुळं पफचं मार्किंग करून घेते. 2 इंचाचाच पफ घेतला आहे. 2 आणि 2.5 इंच, आडवा 2.5 इंच घेतला आणि उभा 2 इंच घेतला. तर असा मी बॉक्स तयार करून घेतला. त्यावरूनच अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे पहा. आणि आता आपण कटिंग करून घेणार आहे. आधी दंडघेराच्या साईडने कटिंग करून व्यवस्थित, त्यानंतर पाठीमागचा जो मुंडा आहे त्यावरून आपण जो आकार दिलता आपला पफचा तिथपर्यंत कट करून घ्यायची. पुढचा मुंडा नंतर कट करायचा. जो पफपर्यंत आहे तिथे कात्रीने थोडंसं कट मारून घ्यायचा. अशा प्रकारे आपण अस्तर ब्लाऊजवरती कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तर जसं आहे तसं आपण ब्लाऊज पीसवरती ठेवून घेणार आहे. ब्लाऊज पीसचा पॅक बंद भागावरती पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहे. त्यानंतर ओपन साईडला पुढचे भाग ठेवून घेणार आहेत. या ब्लाऊजला एका साईडला काठ होता तर मी काठाच्या साईडला बाही ठेवून घेतलेली पहा आणि पॅक बंद बाजूला पाठीमागचा भाग ठेवून घेतला आणि अशा प्रकारे कटिंग करून घेतलेली. अस्तरच्या बाजूने थोडं थोडं मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग आणि प्रिन्सेस कटोरीचा भाग असे दोन्ही पार्ट काढून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला बाहीचा भाग काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण 40 छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.